जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण चाललो आहे भास्करगड ट्रेकला। आता सकाळच आहे आणि आपण संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचू। म्हणजे आता इकडून आपल्याला स्टेशनला जायचं आहे, स्टेशनवरून संध्याकाळपर्यंत आपण दादर किंवा ठाणे स्टेशनला पोहोचू आपण। आणि तिकडे आपण आता बॅकपॅकर्स ग्रुपसोबत जाणार आहोत ना, तर ते सगळे मेंबर, सगळे माझे फ्रेंड्स वगैरे भेटतील तिथे। खूप एक्सायटेड आहे मी। तर तिथून आम्ही लोकलने नाशिकला जाऊ आणि नाशिकवरून बेस विलेजला जाऊ। तर असं सगळा प्रवास असणार आहे आज माझा। आणि बेस विलेजवरून ट्रेक सुरू करणार आहोत पण उद्या। तर जर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर सगळं तुम्हाला आताच पाहायला मिळणार आहे। तर चला आपण निघतोय। पाऊस पण आहे थोडा, रिमझिम रिमझिम। आणि चलो, तर आता आपण स्टेशनला पोहोचलोय। सकाळीच मस्त पाऊस गेला थोड्या वेळासाठी, रिमझिम तर पडताच नाही। आणि ही काय थोडंसं हे बघा, नवीनच प्लॅटफॉर्म बांधलाय चांगल्या प्रकारे। येत आहे गाडी, चला प्लॅटफॉर्मने चालतं तर पुढे तुम्हाला मी त्या ते मला त्या एका स्टेशनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की धबधबा इथे बघा प्लॅटफॉर्मच्या साईडला मस्त पैकी। आता ट्रेन आली आहे चालू केला। तर आता आपण ट्रेनमध्ये आहोत आणि गर्दी बघा मागे किती आहे ती। आणि आपल्याला इकडं सुहास भेटलाय, इकडे मयू आहे, जाम जाम गर्दी आहे रे। आणि बाकीचे सगळे आतमध्ये आहेत, तर बघू ते अजून काय भेटलं नाही मला, कोणाचं फोपाट दिसलं नाही अजून। तर आपले सगळे बघा बॅकपॅकरचे सगळे मेंबर आहेत। रचना फ्रेंड माझी, ब्लॉगर आहेस ना तू, हाय, तिकडे पण आहेत। तर आता आम्ही कसाराला पोहोचलोय, इकडे बघा। आणि सगळेजण आता उतरले, लास्ट स्टॉप। आणि खूप मस्त मजा मस्ती करली गेलो, खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या। आणि आता आम्ही उतरलोय, माझी एक झोप पण झाली काढून। आणि आता किती वाजले रचना, किती वाजले? 2 वाजून गेलेत। आता किती लेट झालं वाटतं आपल्याला। खूप बघा किती आता किती जण आहे बघा प्लॅटफॉर्मला, काय गर्दी आहे। हे निम्मे जण ट्रेकरचेच असतात वाटतं। हे कसारा स्टेशनला हे बघा छानपैकी मस्त महाराजांचा फोटो आहे, चित्र, तोफा वगैरे। कसारा स्टेशन आणि इकडे सगळी जत्रा आहे पूर्ण ट्रेकर्सची। कुठे गेले माझी फिल्टर? नाशिकला एवढे जण आहेत ना ग्रुपवाले, कळसुबाई, हरिहर आणि आपला भास्करगड, तिकडे ग्रुप आहे, तर कळसुबाई बोलतात, ओरडतात, एवढी गर्दी झाली। आणि तिकडे पण बघा, तिकडे पण थांबलेत काय जण, आणि आम्ही इकडे थांबलोय। तर आता सकाळचे 6 वाजले, इतकं छान वाटतंय ना सगळीकडे वातावरण बघा, पूर्ण छान वाटतंय अगदी। आणि आता आम्ही मस्त नाश्ता करणार आहोत आणि निघणार आहोत। अजून तोंड धुवायचं आहे माझं। आल्यावर मस्त झोपलो आम्ही अर्धा 1 तास। रात्री काय मला दाखवते शूट नाही करता आलं। 7:30 वाजले आणि आम्ही स्टार्ट करतो ट्रेक। चला, तिकडे पण बघा पेरणी काहीतरी केला नाही वाटतं। स्टार्ट केला ट्रेक, अजून आम्ही रोडवरूनच चालतोय। आणि मागे बघा हे सगळं आपले ग्रुप मेंबर आहेत, येतात ही रचना आहे पुढे आणि बाकीचे हे बाकी पुढे गेले अर्धे, यांच्या आता अर्धे रेंगाळणार आहेत। तर आम्ही इकडे बघा भास्करगड पार्किंगचं काय, आणि बघा इथे बॅनर आहे, इथे काहीतरी ढाबा वगैरे काहीतरी आहे। आता इथून आपल्याला वरती जायचं आहे, आपली फिल्टर येते मागून। आणि मी पूर्ण रिकामी, माझ्याकडे बॅग वगैरे काही नाही, जे काय आणलं होतं ते ठेवलं, फक्त खाण्यापिण्याचं आणले ते मयूकडे। इथून वरती जायचं आहे आपल्याला। साईडला इतकं छानपैकी हा डोंगर आहे, हे बोलतात कुठला डोंगर हो? फणी, हां हा वाला किती छान वाटतंय, फणीचा डोंगर। मस्त वातावरण बघा। ट्रेक सुरू केल्यापासून तरी 10-15 मिनटं झाली आणि मग आपण वरती आलो आहे, माहीत नाही आता। आणि पूर्ण जोपर्यंत आता आलो ना वाट पूर्ण
मळतात ना वाटतं शे पूर्ण, काहीच चुकण्यासारखं काही हे नाही. फायनली आता मी सेकंड टाईम बसते. इतकी उभी घाटीत चढून आलेलं. येतात अजून मागचे दादा बघते. जाम दमायला झाले. पाऊस का नाही आहे, पूर्ण मळाबस आणि गरम जाम होते. चलो पुन्हा स्टार्ट करते आता. 10 मिनिटं नाही, आता 5 मिनिटं. दम आहे पूर्ण गवतावर. आता मी थांबलोय. हे जे समोरचे डोंगर आहेत ना, जेवढं वरती येतं ना तेवढे छान वाटत आहेत. हे दादा इकडं व्हॉलेंटियर आणि इकडे ही ताई, हे सगळेजण हाय करते. काय झालं? सगळ्यात ही छोटीच आहे ना तू? किती वर्षाची आहे तू? 12. हा सगळ्यात छोटी आहे. तू येणारच ना नेक्स्ट ट्रेकला? तिला विचारते येशील का, ती फक्त हसते. होय काय नाही काय नाही. मस्त वारा सुटते. फोटो जा ना. पूर्ण लाल लाल झाले. हा वाली की एकदम मस्त जीव येतात जरा. थांब आता निघतील तेव्हा उठते. आता कशी ऍक्टिव्ह झाली फोटो काढायच्या टायमाला. लगेच चार्ज होते. आम्ही मागच्यांसोबत स्कॅन करतो. ते येऊन थांबले की आम्ही पुढे पळतो, पुढे जाऊन विश्रांती घेतो. मस्त वाटतं जरा बसले की जरा एनर्जी येते मस्तपैकी. मस्त वारा पण सुटलाय, गरम पण होते. माहीत नाही पाऊस येणार आहे का नाही, काय माहीत नाही. हे बघा असे सगळे ॲरो आहेत. कुठली एक गड गेला वाटतं पुढे. इकडे आहेत हे लोक. मी म्हटलं गेलाय तुम्ही पुढे. हां आणि पुढे बघा इकडे काय व्ह्यू आहे. झाले फोटोशूट. चला इकडे ढग भरलाय, पाऊस येणार आहे वाटतं. इकडून बघा किती खाली दरी आहे. ती पूर्ण घसरगुंडी आहे खाली जायला. सगळं जंगल आहे. या जंगलातून आम्ही चाललोय. वाट आहे मळलेली, फक्त ते पावसामुळे झाडी ना साईडला वाढले. का थांबलं? चल बघा करवंदाची कसरत चालली. अयो बघू गोड आहेत का आंबट आहे ते? मस्त आहे, गोड आहे, लय गोड आहे. वा जाऊ दे, दिसत नाही. छान आहे पण. चला चला तर फायनली आता दिसायला लागलाय हा भास्करगड. आणि त्याला बसगड पण म्हणतात. तो हाच आहे. मागपासून जरा पण दिसत नव्हता. आणि आपण ह्या डोंगर रंगा आता दिसायला लागलाय. अजून वरपर्यंत जायचं आहे आपल्याला. चलो बघा पुढे 2 जणच आहे आणि बाकी सगळी मंडळी मागणं आहे. इकडे बघा हा डोंगर आहे आणि जिथे पण केवढी मोठी दरी आहे मध्ये, त्या डोंगराच्या नित्यामध्ये. आणि इकडे पण या साईडला पण हे बघा काय करतायत. आमच्या ग्रुपमधले हे एवढेच जण आलेत पुढे. पाऊस पडण्याची शक्यता वाटते. हे सगळे ढग भरलेत. येईपर्यंत पडेल पण काय सांगता येत नाही. पूर्ण भिजायचं आहे. बघू आता येत आहे का नाही पाऊस. 5 मिनिटं राहिले. चलो ते बसायला लागले मागचे, ते आपण उठायचा. विश्रांती करून आलेले. हा बघा
पूर्ण हा डोंगर एकच दगड वाटतोय ना. इथे ना वरती बापरे माकडांचे पूर्ण खानदानच आहे. टोळ आहे पूर्ण. हे बघा हे एवढं सगळं माकड आहे. पण आवाज येतो इथं. वरती बोलतो बसायचं ना, आपली फक्त जागा बघून ठेवलं नाही. आम्ही तर कुठे बसायची? काय करायचं ना, अजून 5 मिनिट. हा फक्त 5 मिनिटं चालायचं. आता झाला ह्या काही तर आला. तुझी कोण भावंड आहे म्हणजे कोण? आता बघते ते कसे चढत असतील. बघा हे सगळं रान फक्त आहे. गवत हे गवत नाही, छोटे छोटे रान आहे. बघा केवढी मोठी दरी या साईडला बघत चला रे बाबा. आणि इकडे बघा एवढा मोठा दगड आहे खडक. हे सावकाश इथे बघा पाय सरकला की डायरेक्ट खाली. जेवढं आपण वरती चढून आलो ना तर डायरेक्ट 2 मिनिटात खाली पोहोचू. हे बघा इथे वरती पूर्ण दगड, खाली पूर्ण दरी. पाऊस असला असता ना तिकडं सगळे पाणी पडलं असतं धबधब्यासारखं. मस्त वाटलं असते. बघा इथे थेंब थेंब गळतात आत्ता पण. पूर्ण दरीच आहे. वा हा बघा हा छोटासा धबधबा. वा चलो. हा जर पाऊस नाही तर, हा जर पाऊस असला तर इतके छान आहे धबधबे. हे दिसले असते. आपण खाली उतरापर्यंत पाऊस आला तर जाम मजा येणार आहे. सगळे धबधबे पाहायला मिळतील. बघू पाऊस येतो का नाही. अपेक्षा तर आहे पाऊस येईल असं वाटतंय. बघू आता, यायला पाहिजे. इथे बघा मस्तपैकी वरून पाणी येते. इथे आवाज येते वाटतं. पुढे थांबलोय. गेलं तर डायरेक्ट खाली. मस्त पाणी. तर आता आपण ज्या स्पॉटला आलोय त्याची कधीपासून आम्ही वाट बघत होतो, ते म्हणजे हे या पायऱ्या दगडातल्या. किती छान वाटतात बघा. इकडून आता असं वरती जायचंय. अजून येतात असे बघा. अशी पूर्ण अशी फिरत फिरत आपण आलो. किती वरपर्यंत आहे. नवीन फोन पण येतात. त्यात पूर्ण शेवाळ आहे. या साईडून जायला पाहिजे, तिकडून डायरेक्ट खाली जाऊ. हे मस्त छान आहे. हा इकडे मस्त पकडायला. पण हे सर्व शेवाळ आहे, तर जरा सावकाश चालायला पाहिजे. वळणाच आहे डोर. भास्करगड किल्ला 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला. पूर्ण पायऱ्याच आहे आणि या दगड तोडून बनवलेला आहे. बांधलेलं नाही आहे काय. पूर्ण शेवाळ झाले पाणी जाऊन. पावसातून हे अजून छान वाटत असेल. इकडे पाणी जातं ते आणि दगड काय आहे सगळं खाली आले. हा दिसणार ना. हा सगळे फक्त पोज देतात. त्यांना वाटतं की मी फोटोच काढते. हे दगड कसं घालले एवढं खाली. हे बघा कसला पूल गोल पूर्ण वळणाच आहे हे पुढपर्यंत. थोडे मोठे मोठे दगड आले ते खाली. 5 मिनिटं. फक्त 5 मिनिटं. हे बघा हे साईडला मस्त छानपैकी दगड एका साईडला ठेवले. मगाशी बघितलं ना माकडं. भारी आहे पण हे सगळं कसं बघा हे करून घेतलेलं आहे. ती खोदून इथे जरा दगड पूर्ण आले एवढे. वरतून पडलेले वाटतं. ऐसा हा पूर्ण जाम होता नंतर ओपन केला. हे बघा इथे पूर्ण बंद झाले. आता कुठून जायचं. त्या साईडून आहे या साईडला. हा आला दरवाजा. खालून बघा हे मधला दगड गायब आहे वाटतं. इकडलंच बोललं हे दगड खाली गेली.
आणि मोठं चिर पडला इथं काय आहे. आणि आता इथून चला इथून वरती आलो. हे दिसत नाही का? हे काय आहे काळा काळा आहे तिकडून. आणि आता पुन्हा रेस्ट घेते. अजून किती वरती? हा आमचं एक व्हॉलंटियर आहे. काय म्हणता अजून कुठं जायचं? कुठपर्यंत जायचं वरती? 20 मिनिटं. फक्त 5 मिनिटं झालं. असं व्हॉलंटियर आहे आमचं. त्यामुळे 5 मिनिटं बोलून बोलून हा पूर्ण 8:30 ट्रेकचं वाजायला आले. हा चढायला होतं पूर्ण. फोटोशूट चाललाय. बर्थडे आहे बाबाचा. बर्थडेमुळे सगळे फोटो काढतात ते. आणि मगाशी कुठे गेली ती रचना? फोटो काढून ठेव बोलते जात होती खाली खाली. फोटोशूट काढला. फसवलंच की खचखच आवाज बंद केलाय. आवाज नाही तोपर्यंत विश्वास नाही. हे कुठे बाहेर जातो त्याच्यासाठी खचखच ठेवायचं. स्टॅच्यू मध्ये राहतात. चलो चलो ऊपर. चला ना चला. आपण जाऊया. जाऊन आलो. मग काय काय भाऊचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. अरे मंकी काढतात. हेच माकड आहे वाटतं. हेच माकड आहे वाटतं. हा टिकली पाहिजे होती ना टिकली माझी. दमले तरी पण पोच द्यायचं काय राहत नाही. चला बापरे इकडं वरती जायचं अजून आपल्याला. तर आता आम्ही त्या गेटवरून आतमध्ये आलो आणि पूर्ण हे थोडीशी चढाई लागली आणि पूर्ण पठार आहे. तर असं तर पुढे सरळ जायचं आहे चालत. आणि आपल्याला आलेलं आहे बघा इकडं पण पूर्ण तेच आहे. आणि हे 2 पाण्याचे टाके लागले. वाव पूर्ण धुकंच आहे अजून. हे बघा इकडे सगळं गाव काहीतरी आहेत सगळे. बापरे धुके. शॉर्ट सगळे घेतात आता ड्रोनने. घ्या घ्या तुम्ही घ्या. भाजी ट्रेक और ऊपर है, ऊपर जाना है. हा तिकडे तो आपला टोकाला तिकडे जायचंय त्या साईडला. होने वाला है. थोड्या वेळाने जाऊ आता आपण. थोडा रेस्ट करतो फोटो वगैरे काढतो आणि निघू. झोपा पटकन. झोपा आहेत तशा झोपा. इथे या ना. काय कसरत चालली आहे. स्टार्ट केलं की सांग. आम्ही बाय करतो. बाय. ये तू पण इथे ये ना तुझ्यासाठी जागा आहे ना स्पेशल. मॅडम खाली पडला ना त्याला 1 करोड द्यायला लागतं तुम्हाला. म्हणून दादा मगापासून बसतच नाही तो खाली. मला तर भीती वाटते. मला वाटतं हा मला टार्गेट करून माझ्या डोक्यावर आणतो. माझ्याकडे तिन्ही बाजूने पूर्ण पांढरं वाईट सगळं झालंय. दऱ्या सगळ्या. ते बघ हे किती सगळं धुका सगळं इकडे येत आहे. ढग आणि इकडून पण वरती येत आहे. आता सगळं धुकं येते ना तर जास्त थंड आणि गारवा असं वाटायला लागलाय. मगापासून इतका गरम वाटत होता ना
वरती येईपर्यंत आता जरा मस्त वाटतंय. तर आम्ही मगाचा ते खाली पठार होतं ना, तिकडून आम्ही आता वरती आलोय आणि वरती पण हे सगळं थोडा पठारासारखंच आहे सेकंडवाला. इकडे बघ काय ढग आहे, ती दगड बघ केवढी मोठी आहे, ती एकदम लगावर आहे. अशा प्रकारे आपण ह्या तलावाच्या इथं पोचलेलो. तलावात जास्त पाणी नाही आहे, पण मला वाटतं पाऊस आला असतं ना, पावसाळ्यातून जास्त पाणी इथं साचतं असं मला वाटतं. हे बघा काय, आणि समोर हे मंदिर आहे. बघू पुढे गेलं कसलं मंदिर आहे, काय आहे ते. चल चल चल. मंदिर म्हणजे छोटीशी मूर्ती अगं. हे बघा पाणी. इथे मस्त हनुमानाचं मंदिर आहे, मूर्ती. सगळं नाश्ता चाललाय. केक बनवला तर जळेल. करपेन. हे झालं नुका तुम्हाला. इकडून पार्सल करते आणि मी हे बघा मी किती प्रकारचा आहे. आणि इकडं घे ताई. ते नाही खात ह्या खायला नको नको त्यांना. बघा इकडं काय चाललंय. सगळं डिमार्टच उचलून घेऊन आणलं नाही. कचरा ठेवा नाही. हे काय कचऱ्याची पिशवी आहे ते. ह्या साईडला हे काय काय पोरं आहेत, त्यांचं काय चाललंय कळत नाही मला. किती कॉर्नरला जाऊन थांबलेत बघा. हे बघा आणि आमच्या पोरांची इकडं फोटोशूट चाललंय. आता हे सगळे वेगवेगळ्या पोजी चालल्यात. पोजी काय व्ह्यू आहे बघा, काय व्ह्यू आहे. तर इकडे सगळं फोटोशूट सगळं काय चालू आहे आणि तुम्हाला मी दाखवते इकडे पुढे काय काय आहे ते. आता ती ताई तर बोलली होती की काय आता पुढे नाही आहे काय, पण बघू. हे काय बघा वाट पूर्ण मळलेली वाट आहे का इकडे. पूर्ण धुकं पूर्ण वाईट झालंय सगळं काय खाली. हे बघा वाव. काय नाही सगळं फक्त ह्या सगळ्या दऱ्यात इकडून झालं हे सगळं. हेच सदा पूर्ण टोक होतं या भास्करगड किल्ल्याचं. कोणाचा फोन नाही उचलला तरी झाले, बायकोचा फोन उचलायचा. काय काय तू हे इम्पॉर्टंट डायलॉगच घेते मी. आम्ही आता फिरलोय, हे स्टॉप होतं आणि इकडून आता आम्ही चाललोय खाली उतरतोय गडात. हे बघा कसला आहे बघा या. ए बाबा सावकाश चला रे. इकडे इकडे तलाव आहे आणि इकडे हा भास्करगड आहे ना, तर तो हे हरिहर किल्ल्याच्या एकदम साईडलाच आहे. कुठला हरिहर किल्ला आहे पण तो समोरचा ना. हा ताई हरिहरचा कुठला गड आहे. हरिहर हरिहर याच्या अपोजिट साइडला आहे. हा इकडे आला ना भास्करगड, तर हरिहर गड त्या साईडला आहे असं मला सकाळी सांगितलं. ते कुठं तर आहे आता बघू, मला नाही माहिती. लांबून मला ओळखतच नाही कुठले किल्ले, पण छान वाटत जे आहेत ते आजूबाजूचं सगळं हे नजारा. बरोबर आहे, नाही सरकत पाय मॅडम. बघा किती हार्ड आहे हा ट्रेक.
समोर मॅडम वर नका जाऊ इथे खाली चला. कुठे जाताय इथून जा असं. आत्ता करेक्ट 12 वाजले आणि आता आम्ही पूर्ण आता उतरलो हे गड किल्ला आणि हे बघा रस्त्याच्या साईडला आलो. आता आम्ही उतरलो, बाकी सगळे आता वरती गेलेत ट्रेकला. इकडे बघा या साईडला किती पार्किंग करून ठेवले 2 व्हीलरची वगैरे आणि इकडे 4 व्हीलर काय सगळं काय मस्तपैकी. तर आतापर्यंत भूक लागले, जाम भूक लागले. आता मस्त जेवणार आणि निघणार घरी जायला. 2 hours later. तर आता 1:30-2 वाजला आहे आणि आम्ही जेवण खाऊन मस्तपैकी आता आम्ही निघालो आहे कसारा स्टेशनच्या साईडला दिशेने. तर चला सगळे बघा गाडीमध्ये बसले आणि इकडे एक आपली गाडी आहे, ही काय रचना मस्त तयार वगैरे झाली आहे आणि या साईडला पण ही वाली. तर आपण हा ब्लॉग आता इथे संपूया. आता व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.